केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडण्याची शक्यता आहे। मात्र तत्पूर्वी शिंदे गटाचे आमदार आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे सर यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। काय सर नक्की सांगाल, भेट झालेली आहे आपली अमित शहाजींशी, काय चर्चा झाली? संभाजीनगरमध्ये रात्रीपासून अमित शहाजी आलेले आणि पालकमंत्री या नात्यानं मी त्यांची भेट घेतली। माझ्यासोबत दोन्ही जिल्हाप्रमुख होते आणि त्यांचं आम्ही पालकमंत्री या नात्यानं, दोन्ही जिल्हाप्रमुख या नात्यानं आम्ही त्यांचं स्वागत केलं, त्यांची भेट घेतली। बाकी आमचा काही विषय नव्हता। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून संभाजीनगरच्या जागेवरून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत। मंत्री असलेले भागवतजी कराड आहेत, ते पंढरपूरमध्ये म्हणाले होते की संभाजीनगरची जागा आम्हीच लढवणार। तुमची देखील नावाची चर्चा आहे। मला एक सांगायचं आहे की ही जागा की आतापर्यंत आम्ही लढत आलेले आहे शिवसेना, आणि यावेळेस आम्हीच ही जागा लढणार आहे। ही जागा आमची आहे आणि आमचाच इथं उमेदवार राहील आणि युतीचा उमेदवार हा निवडून येईल। आता जी बैठक अमित शहाजींबरोबर झाली, जवळपास तुम्ही अर्धा ते पाऊण तास त्यांच्यासोबत होतात, या जागेच्या संदर्भात काही चर्चा झाली का किंवा काय? नाही, जागेच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल। एकनाथ शिंदे साहेब असतील, तुमचे देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील आणि अमित शहा साहेब असतील, ह्या वरच्या पातळीवर चर्चा होईल। पण ही जागा आमची आहे, ही जागा आम्हीच लढणार आणि युतीचा उमेदवार इथं होणार, निवडून येणार, एवढं मी आपल्याला सांगतो। खरं तर ही जागा आपल्याला सुटल्यानंतर आपण खासदारकीची निवडणूक लढवणार अशा चर्चा आहेत। आपण लढवणार का संभाजीनगरची जागा लोकसभा? तुम्ही स्वतः उमेदवार असणार का? शिंदे साहेबांनी जर सांगितलं, संधी दिली तर जागा आपण लढणार। पण शिंदे साहेब जे काही ठरवतील तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आणि संभाजीनगरची जागा, छत्रपती संभाजीनगर जागा ही निवडून आणून आमचा एक हक्काचा खासदार आम्ही दिल्लीला पाठवू। खरं तर तुम्ही म्हणताय की तुम्हाला संधी मिळाली तर ही जागा लढवणार। जर का समजा तुम्हाला संधी नाही मिळाली तर दुसरा कोण उमेदवार असू शकतो? कारण तसा सक्षम उमेदवार समोर दिसत नाही आहे। मला तो अधिकार नाही, शिंदे साहेबाला अधिकार आहे। शिंदे साहेब ठरवतील तो उमेदवार आम्ही निवडून आणू, एवढं मी आपल्याला सांगतो। पण आपल्याला सांगू इच्छितो की इथला खासदार हा शिंदे साहेबाचा, शिवसेनेचा, युतीचा असेल, एक हक्काचं मतदान आपलं मोदी साहेबाला असेल, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो। नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी त्या हक्काचा एक खासदार असेल। तर हे होते संदीपानजी भुमरे आणि ते म्हणतात की इथली जागा जी आहे ती शिवसेनेची आहे। गेल्या 6-7 टर्मपासून आम्ही जागा लढवतो, त्यामुळे ही जागा आम्हाला मिळेल। मात्र असं असलं तरी महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणू, असं देखील या ठिकाणी म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।